वाटलं होतं आजचा दिवस तरी निवांत जाईल, पण तसं काहीही झालं नाही. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते समजेलच. तर आम्ही चाललो होतो कोथिंबीर आणायला. तर कोथिंबीर आमच्या रानातच आहे. चला तर मग आज मी तुम्हाला आमचं रान दाखवते. तर इथं ना सीताफळाच्या झाडाला ना सीताफळं पिकलेलीच नव्हती. भरपूर सीताफळं आलेली आहेत, पण पिकलेलीच नाही आहेत. आणि इथं कपाशी लावलेली आहे. त्या कपाशीला ना 2 कलरची फुलं होती. तर मला ना माहीतच नव्हतं की कपाशीला 2 प्रकारची फुलं येतात. एक होता पांढरा कलर, म्हणजे पिवळसरच होता तो थोडासा, आणि एक होता गुलाबी कलर. तर कपाशीला अशी 2 प्रकारची म्हणजे 2 कलरची फुलं येतात नव्हतं माहीत मला. बोंडे यायला सुरुवातच झालेली आहेत, अजून बोंडे तयार झालेले नाही आहेत. तर आणि हा होता चिक्की भोपळ्याचा वेल. तुम्हाला माहिती आहे का, चिक्की भोपळा जो आहे ना, तो नवरात्रीच्या उपवासाला चालतो. मला ही गोष्ट माहीत नव्हती. म्हणजे मला चिक्की भोपळा कसा दिसतो, कसा असतो, खायला कसा लागतो अजून काहीही माहीत नाही आहे. पण ऐकलेलं आहे मी, कारण मला इथं पुण्यामध्ये कधी चिक्की भोपळा म्हणजे बघण्यात पण आलेला नाही आहे आणि खाण्यात पण आलेला नाही आहे. तर तोच तो वेल लावला होता. तर आमच्या ना कोथिंबीरला आहे ना, म्हणजे जुनी व्हायला लागलेली आहे, तिला धणे पण यायला लागलेले आहेत. तर ही फुलं आलेली होती. आम्हाला करायची होती उंबरहंडी, तर त्यालाच आम्हाला ना वाटणात घालण्यासाठी कोथिंबीर लागणार होती. तर मग आम्ही कोथिंबीर बघितली. इथं आमचा बघा टुमदार बंगला दिसतो का तुम्हाला? तिथं होतं काकडीचा वेल. काकडीच्या वेलाला ना भरपूर फुलं आलेली आहेत, पण त्याला ना 2-3च काकड्या लागलेल्या आहेत. आता ही छोटी काकडी बघितली ना, 2-3 दिवसांनी ती लगेच मोठी होईल. तुम्ही भेंडीचं फूल कधी बघितलं का? तर बघा मी तुम्हाला दाखवते. हे आहे भेंडीचं फूल, गावरान भेंडीचं हे फूल आहे. आमच्या इथं ना गावरान भेंडी खूप आवडती सगळ्यांना, आणि त्याची जी आमटी आहे ना दाण्यांची, ती तर इतकी मस्त लागती. तर इथं बघा ही काकडी जी आहे ना, ती 2-3 दिवसानंतर ना मोठी झालेली आहे. इथं छोट्या छोट्या भेंड्या लागलेल्या आहेत, आणि इकडं हळद लावलेली आहे. शेपू पण ना जुनी झालेली आहे, तिला फुलं आलेली आहेत. अशा शेतातल्या भाज्या तोडायच्या आणि घरी येऊन करायच्या, त्याची मजा इतकी वेगळी असते आणि इतकी चवदार लागतात अशा भाज्या. तर आम्ही रानामध्ये होतो तोपर्यंत काही आभाळ आलं नव्हतं. आम्ही घरात आलो तोपर्यंत इतकं भरून आलं होतं आभाळ. आमचा अर्धा स्वयंपाक झाला होता, अर्धा स्वयंपाक राहिला होता. उंबर बनवण्याचं काम मी करणार होते आणि आमटी बनवण्याचं काम हर्षदा करणार होती. कोणाकोणाला ही उंबरहंडी आवडती कमेंट करून मला नक्की सांगा. ही उंबरहंडी जी आहे ना, ती मी पुण्याकडं कधीही खाल्ली नव्हती. मी लग्नानंतरच हा आयटम खाल्लेला आहे. तो इतका चविष्ट लागतो. आणि माझ्या अवताराला प्लीज इग्नोर करा. मला खूप कंटाळा आला होता आणि आमच्या घरामध्ये हा उद्योग झाला होता. ज्या प्लायवूडला ही काच लावली होती ना, काच अचानक खाली पडली आणि प्लायवूडला बुरशी लागलेली आहे, आणि एवढ्या सगळ्या काचा इकडं तिकडं पांगल्या होत्या. हे साफ करायला मला 2 तास लागले, आणि आमच्या हर्षदाचं या काचांमधनं टिकल्या शोधायचं काम चालू होतं. त्यानंतर ना आम्ही हे जेवण केलं. तुम्ही पण या जेवायला. तर असा होता आमचा हेक्टिक दिवस. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.